चांदी के डाल पर सोने का मोर, सोने का मोर. मग काय, हे ऐकताच मी उभा राहिलो आणि पेंट करायला सुरुवात केलं ते मटक्याला. इतकं आकर्षित दिसायला पाहिजे बाबा, काय नको दुसरं. आपलं काय, मग आपला आपला भादरे ब्रश घेतला, पटकपटा कलर केला आणि दोरीचं काम, ते भांडण्या बुंदण्याचं काम ते मामाकडे सोपवलं. म्हटलं बाबा तू एवढं कर. मग तेवढ्यातच काय, तर मी घरातून तुरू गेलो आणि पाण्याचं लोटा भरून आणलं, नारळ ठेवलं आणि दहीहंडीच्या तयारीला सुरुवात केली. मी कृष्णा यंदा फोडणार होतो नाशिकचा सर्वात फेमस चैतन्य सोसायटीमधली दहीहंडी. मग काय, मामाच्या मदतीने सर्व बांधून घेतलं. सर्व मित्रमैत्रिणींना जमा करून सांगितलं आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की मटकी एका झटक्यात फुटली पाहिजे. आणि मग काय, सर्वांनी माझं ऐकलं आणि आम्ही सर्वांनी काय करायचं, कसं करायचं हा प्लॅनिंग नेमकं तिथे बसून केलं. एवढंच काय, तर तिथे असणाऱ्या सर्व बलून्स आम्ही फुगवले बरं का, चक्क हाताने. खेळलो मात्र तो विषय वेगळा, कारण की मी कुठेही एन्जॉय करणं सोडत नाही, हे माझी खाबी. मग काय, मी आणि माझ्या सर्व मित्रबांनी, हे माझ्या मामाच्या गावाचे मुलं, हे माझी चेतना दिदी. आणि मग तिथे डान्स कॉम्पिटिशन नसलं तरी काय झालं, पण आपली एक झलक सबसे अलग म्हणून मी माझ्या डान्सने सर्वांना तिथे मनमोहित केलं. मग काय, तिथे दहीहंडी बांधली, सर्वांना मस्त फुग्यांनी सजवलं, गाणे बिणे डीजे लावलं. मग तेवढ्यातच मी तार धरला. अरे बापरे, एवढी मोठी दहीहंडी असल्यामुळे थोडासा बिचकलो, पण घाबरून न जाता मी तिथे मीच फोडणार हे मात्र नक्की. मग काय, दहीहंडीचं साक्षात करून मी बघायला गेलो. बापरे, किती उंचावर, अगदी थोडी उंचावर होती. माझा हात पुरेणार नव्हता, तरीही प्रयत्नाशी परमेश्वर. म्हणून मी सर्व मैत्रिणींना, सर्व माझ्या मामा मावशांना जमा करून तिथे गोल चक्रात उभं केलं. मग काय, त्या दहीहंडीकडे मी बघत राहिलो. बघता बघता मी खाली 2-3दा पडलो, पण मी माझं नाचणं मात्र काही सोडलं नाही. मग काय, माझी ही स्टेप सर्वांना आवडली, सर्वांनी खुदखुदून हसले आणि ही स्टेप फॉलो करायला सुरुवात केली. मग काय, उंचावर बांधलेली दहीहंडीचा तोल काय मला सांभाळला गेला नाही, म्हणून मी चक्क खाली पडलो. अरे बापरे, गेलो. मग काय, सर्वांनी यथाशा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी प्रयत्न केला. मग एवढ्या सत्याने काही होणार नव्हतं, म्हणून म्हटलं थांबा बाबा. माझ्या सोबतीला असलेला आयुष मामाला मी घेतलं आणि त्याच्या मदतीने ही दहीहंडी फोडली. तुम्ही